नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण नाश्त्यासाठी एकदम चटपटीत असे नारळाचे पॅटीस करणार आहोत। हे पॅटीस करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही, तसेच खायलाही एकदम अप्रतिम लागते। सर्वात प्रथम आपल्याला पॅटीस करण्यासाठी ब्रेडचा थोडासा चुरा लागणार आहे। त्यासाठी इथे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ब्रेडच्या 2 स्लाइसचे असे तुकडे करून मिक्सर चालू बंद करून थोडेसे ब्रेड क्रम्स तयार करून घेऊया। जवळपास 6 ब्रेडच्या स्लाइसेसपासून इथे मी ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहेत। पॅटीसमध्ये भरण्यासाठी स्टफिंग करावं लागणार आहे। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये एक गच्च वाटी भरून ओल्या नारळाचा कीस घालून घेऊया। हा कीस आले किसायची जी किसणी असते त्याने बारीक किसून घेतलेला आहे। याला फोडणी देण्यासाठी इथे या भांड्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, आलं लसूण मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ती पेस्ट थोडीशी परतल्यानंतर या मिश्रणामध्ये ओतून घेऊया। तुम्हाला कितपत पॅटीस तिखट हवं आहे तितक्या मिरच्या इथे वापरायच्या आहेत। इथे मी 4 ते 5 मिरच्या वापरलेल्या आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा साखर, चवीपुरतं मीठ घालून घेऊया। या मिश्रणाला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये एक उकडून घेतलेला बटाटा असा कुस्करून यामध्ये घालून घेऊया। बटाटा घालणे अगदीच ऑप्शनल आहे व आता सर्व पदार्थ असे चांगले मिक्स करून घेऊया। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे यामध्ये इतर मसाले जसे की धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, हळद, हिंग वापरू शकता। तर इथे पॅटीससाठी लागणार सारण तयार करून घेतलेलं आहे। पॅटीस बुडवण्यासाठी कॉर्नफ्लोअरचे पाणी तयार करावं लागणार आहे। त्यासाठी इथे एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेऊया। यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण असं चमच्याच्या सहाय्याने चांगलं ढवळून घ्यायचं आहे। पॅटीससाठी आपल्याला एक आवरण तयार करावं लागणार आहे। त्यासाठी इथे 7 ते 8 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेले आहे। ते एका स्मॅशरच्या सहाय्याने असे स्मॅश करून घेऊया। हे बटाटे एकदम चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही बटाटे स्मॅश करण्याऐवजी किसूनही घेऊ शकता। सर्व बटाटे चांगले कुस्करून घेतल्यानंतर ते यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया व यामध्ये लागेल एवढे ब्रेड क्रम्स घालून घेऊया व आपण चपातीसाठी किंवा भाकरीसाठी जसं पीठ मळतो अगदी त्याप्रमाणेच इथे हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे। बऱ्याचदा आपल्याला नाश्त्याचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचे नारळाचे पॅटीस नक्की करून बघा। तर अशा प्रकारे इथे एकदम मऊसूद असे हे मिश्रण मळून घेतलेलं आहे। हे मिश्रण भिजत वगैरे ठेवायची अजिबातही गरज नाही, लगेचच पॅटीस तयार करून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून यातील लिंबाच्या आकाराचा असा गोळा तोडून याला वाटीचा आकार देऊन घेऊया व मगाशी जे आपण सारण तयार करून घेतलेलं होतं त्यातील थोडंसं सारण यामध्ये भरून घेऊया व एक्स्ट्राचं जे मिश्रण असं राहिलेलं आहे ते काढून पॅटीचं तोंड एकदम चांगलं बंद करून घ्यायचं आहे व त्याला अशा प्रकारे चपटा आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथे मी काही पॅटीस तयार करून घेतल्यानंतर पॅटीस तळून घेऊया। हे पॅटीस ह्या कॉर्नफ्लोअरच्या पाण्यामध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये असं चांगलं घोळवून घ्यायचे आहे। ब्रेड क्रम्समध्ये पॅटीस चांगलं घोळवल्यामुळे पॅटीस एकतर कुरकुरीत तयार होते, तसेच ते अजिबातही तेलकट होत नाही। पॅटीस तळण्यासाठी इथे एका जाडबुडाच्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे पॅटीस सोडून घेऊया। कढईमध्ये खूप जास्त गर्दीही करायची नाही। मध्यम आचेवरती पॅटीस 1 मिनिट तळल्यानंतरच एखाद्या झाऱ्याच्या सहाय्याने असं हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे। पॅटीस तेलामध्ये सोडल्या हलवायची अजिबातही गडबड करायची नाही। 1-2 मिनिट गेल्यानंतरच पॅटीस हलक्या हाताने उलटपालट करून घ्यायचं आहे। तरी ते जवळपास 2 ते 3 वेळा पॅटीस उलटपालट केल्यानंतर पॅटीसला दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आता हे पॅटीस तेलामधून काढून घेऊया व तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असं आपलं पॅटीस तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे राहिलेली सर्व पॅटीस तळून घेऊया। तयार करून घेतलेल्या पॅटीसपैकी एक पॅटीस मी तुम्हाला इथे कट करून दाखवते। हे पॅटीस एकदम मस्त असं तयार झालेलं आहे व यामध्ये आपण सारणही भरपूर प्रमाणामध्ये वापरलं असल्यामुळे खायलाही एकदम अप्रतिम लागत आहे, तसेच एकदम कुरकुरीतही बनलेलं आहे। हे पॅटीस तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर, पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।